मध्ये. सो मित्रांनो आज चाललोय बाबा आपण कुठे चालले आज? सो आता आम्ही चालू हमरापूरला गणपती बघायला. कारण 7 सप्टेंबर कमिंग सून आपण बोलतोय ना, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर त्यासाठी आम्ही मूर्ती चॉईस करायला चाललो, बघायला चाललो. जे आवडेल ते मी तुम्हाला नक्की सांगू, पण सध्या तरी नाही. पण जेव्हा गणपती आम्ही आणायला जाऊ ना तेव्हा नक्कीच ब्लॉग येईल. आणि आपले गणपती भारी भारी ब्लॉग आहे, नक्की तुम्ही बघायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायला विसरू नका. सो मित्र चला निघूया आता. चला बसलो आता, निघतोय मस्त की हमरापूर. सो ब्लॉग एंड परत बघा. आणि आम्ही कोण कोण आहेत खूप धमाल करून जातोय ते पण नक्कीच दाखवू. आणि तिथले रोड पण खूप भारी आहेत. इथे धंदेबाईला अजून निघत ना, वाजला 8:03 वाजून 18 मिनिट आलं तरी निघत नाही अजून. सनी मस्त इथे थंड भेटो माझा. Open eye, feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, hold. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज रस्ता खूप भारी. आता थोडाच वेळ बाकी आहे, मग आपण पोचणार हमरापूर. नक्कीच थांबलोय आता एक जागेवर, खूप भारी व्ह्यू आहे इथं. समर्थ आहे पुलाला. समर्थ काय बोलतोय? मित्रांनो रोहित भाऊ पण जेजला घेऊन चाललोय, झोपेतला उठून आणले. सो तर हमरापूरला पोहोचून नक्की तुम्हाला दाखवू. कुठले बघू कुठं भेटतोय. सनी बोल गे स्कूटी राहायची लय मजा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. The waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, chemicals collide. Hold tight, hold tight. Dripping lights paint the skies, all because of you. Dripping lights paint the skies, only you can make me move. गाईस ते जस्ट एंटर झालं. आता तिथं बघा तिथं गणपती बाप्पा. आता असते कारखाने चालू झाले. मागच्या वर्षी आपण नक्कीच ब्लॉग काढलाय, तो नसेल बघून नक्कीच बघा. गाईस खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. कारखानेच गाईस आपल्याकडे गणपती जातील. कारण की आपल्याला 4-5 टेम्पो दिसले आहेत. गणपती चालले आपल्या इकडे पनवेल मुंबई साईडला. सो मित्रांनो इथंच आपण मागच्या वर्षी एक्सप्लोर केला. तर चाललोय पुढे एक मोठा कारखाना आहे. मागच्या वर्षी तिच्छिन्ना तेव्हा कारखाना खूप मोठा आहे. आपली रिक्षा जस्ट पुढे. सो तो मागच्या वर्षी जे कारखाना घेतला तेच कारखान्यात परत चाललोय. चला तर जाऊया पुढं.
सो मित्रांनो साची बघा, इथं खूप मोठा कारखाना आहे. आता सगळी प्रोसेस चालू आहे. अजून 2 महिने असतील. काय झालं? इथं पीठ आणि इथं बघा इथं खूप प्रोसेस चालू आहे. गाईस सगळं इथं चालू आहे बनवायचाच प्रोसेस पूर्ण, कारण की अजून 2 महिने बाकी आहेत. मोठ्या गणपतीचा साचा इथं चॉईस नाही आले तर अजून इथं खूप कारखाने तिथं बघायला चालू आहे. आता पुढं आम्ही स्कूटी आणली तर आम्ही चालले स्कूटीवर, रिक्षा लावली इथं पार्किंगला, निघतो आता. मित्रांनो चाललो आता पुढे, तुम्हाला दाखवतो खूप सारे कारखाने आहेत. तुम्ही पण नक्की येऊ शकता, कारण की आपले जे म्हणजे नवी मुंबईची जास्त जणांची गणपती आणि मूर्ती बुक करतात. तुम्ही पण येऊ शकता. तर मित्रांनो आता खूप मोठ्या कारखान्यामध्ये आलो आहे. तर सगळे कलर केलेले गणपती आहेत. लास्ट टाइम चिंतामणी गाई आम्ही लास्ट टाइम लालबागचा दर्शन घ्यायला 17ला जायला नव्हतो. आम्ही एवढीच जण होतो, पण आम्ही फायनल दर्शन घेतलेला. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही, आम्ही आलो मोठ्या कला केंद्रामध्ये हमरापूर या येथे. तर इथे सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, पण आम्हाला याच्यामध्ये एक मूर्ती आवडली आहे खूप. ती म्हणजे आता दाखवीन तुम्हाला पुढंच, कारण की इकडे सगळं बघणार म्हणजे आपला अनिशेचं आहे आणि एक धीरेन, आणि तो म्हणजे आपला ब्लॉगर आहे. आज त्याचाच मोबाईल घेऊन मी ब्लॉग बनवतो. अजून बघूया, तुम्हाला मूर्त्या दाखवतो अजून इथे. जसं की मूर्त्या बघतो खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या भारीवाले, नक्कीच तुम्ही पण या इथं. तुम्ही बघू शकता. जय श्रीराम, राम मंदिर अयोध्या सेम खूप भारी दिसते. आता आतमध्ये आलोय. खूप मोठी आहे. ते बघू आहे का इथं. काका तर बोले आहे. तर खूप मोठे मोठे गणपती आहेत भाऊ. काय गणपती मोठे आहेत. काय नाही सध्या तर नाटकाला बघते, पण कुठल्या गणपतीचं टाकून त्या समजत नाही. चॉईस काय आहे तुला कसं पाहिजे म्हणजे. इकडे कसं आहे माझं म्हणा, जेवढं बक्षीव तसे डिझाईन, तसे आकार, तसे गणपतीचं स्वरूप चांगले आहेत. तुम्ही बघतच राहशील. म्हणजे चॉईस करता चांगलाच करा, म्हणजे एकदम वाटला पाहिजे. तुम्ही चॉईस करला एकदम कन्फ्युज आहे, कारण की जेवढे पाहिजे असेल कापड मारायचे तुम्हाला चॉईस करता असेल, पण चॉईस करण्यात पण खूप वेळ जातो. तर आता वाजले 5, आम्ही निघलोय 3:30 वाजता. मी नक्कीच वाजलं असेल. सो मित्रांनो चाललो जेवायला. इथे बघू भेटतंय का. सो मित्रांनो मूर्ती चॉईस केले, पण आम्ही जेवायला बघायला आलोय. बघू अजून मूर्ती पसंत येते का कुठली. ते केले तुम्हाला आपल्या गणपतीत दिसेल. खूप भारी मूर्ती आहेत. सिद्धिविनायक, इथं आम्हाला असं वाटतं मागची वेळी पण आपण चालतो बघायला. ते खूप भारी भारी असतात. पहिल्याचीच पेंटिंग केली ना. वरती आलोय.
म्हणून चॉईस होती परत तिथे झालो आहे. तर तुम्हाला मूर्ती कधी जायला भेटेल तर गणपती आम्ही हाणाले तर नक्कीच ब्लॉग काढू तेव्हा तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल. तो ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपले गणपती सगळे ब्लॉग बघायला विसरू नका. मित्रांनो आता आलो आहे मला मूर्ती नाही दाखवणार पण आपला जेव्हा आपण न्यायालय नक्कीच दाखवेन. यांचं काय मस्त काय माहिती. करो हात जोड के मित्रांनो भाऊ भेटला मला. भाऊ काय बोलतो. तर मूर्ती कशी आम्हाला पसंत आलेली आहे पण त्याच्यामध्ये आम्हाला जरासं दागिना कमी पाहिजे. तर त्यासाठी आम्ही त्यांना बोललो की असे असे दागिना आम्हाला कमी पाहिजे म्हणजे ओव्हर दागिने वाटत होते आणि तसं डेकोरेशन पण आमचं आहे. तर तुम्ही बघा पुढे अजून तुम्हाला मूर्ती मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. आता काहीच दाखवू शकत नाही मी तुम्हाला. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन तुम्हाला मी आमची मूर्ती कशी. इथे आता तुम्ही बघू शकता आमचे पाय बघा आणि छपरी बघा. छपरी ए छपरी हमारे यहाँ ऐसा ही होता है. छपरी ए छपरी मोबाईल दाखव मोबाईल. छपरी बाहेरी चपलीवर साऊंड घातलं. सॉक्स मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की आम्हाला आता गणपती मात्र झालेला आहे. यो मध्ये भुकताय भुकताय याचा बघा व्हिडिओ काढतो म्हणते काही कॅमेरा पुढचा आलोय. मित्रांनो तर आम्ही बघू शकता की गणपती आमचा बिलकुल चुप. बोल अरे बोल रे परत बोलला मधीच बोलतो ना. साक्षी झालेला आहे गेम टाकडे मध्ये. सो गाईस तर तुम्ही बघू शकता आमचे समर्थ धीरेन आमचा बेस्ट ब्लॉगर आमचा. ये बड़ी अच्छी बात कही आप. गाईस तर आम्ही बघू शकता की आम्ही गणपती चॉईस केलेला आहे. प्लस त्याचं धोतर प्लस त्याची शाळ त्याला मुकुटाचा कलर म्हणजे पूर्ण डिझाईन पूर्ण करायची आहे. कारण की त्याच्यामध्ये आम्ही बहुतेक दागिने काढलेले आहेत. तर त्यामध्ये कसं दिसतं कसं नाही तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. कारण की आमचं डेकोरेशनसुद्धा तसंच आहे. आणि हां पुढचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोण नवीन असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसऱ्यांना पाठवा म्हणजे त्यांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की लाईक. 6 वाजता तर एकदम फायनल सगळं झालं आहे. तर फक्त कलर बिलर सांगायचं आहे आणि निघायचं आहे घरी. मित्रांनो ब्लॉग बघा अजून बघू काय करायचं आहे नक्की बघा. दाखव मित्रांनो आता मस्तपैकी झालं आहे चालू आहे घरी. तर आपल्या मकार खूप भाट असेल नक्की बघा विसरू नका. चला तर जाऊया घरी. देव कंटाळलेला आहे तर झालं आहे टाईम घरी आणि कंटाळा आले. इतका बुक केलेला आहे ताई खूप कंटाळलेली आहे. ओव्हर कंटाळलेला आहे. बघा तोंड कसला वाईट केला आहे. गाडीच्या आपली इथं आहे सावेगावची जत्रा माहिती असेल. थांबले ब्रिजवर शूटिंग बिटिंग झाले इथे. काय एक दे घे दे तुझं पण घे. एक दे म्हणा एक दे म्हणा एक दे. इथे भाषा बघा भाषा इकडे खालाच नाही तर मागे ना. मस्त दोघं चॉकलेट घाला इकडे
इकडे बुक आहे तिथे बुक पण दाखव इकडे बुक आहे कशी खाते बाई बघ तिने घालं वाटतं थांब 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 मित्रांनो जस्ट घरी आलोय थोडी दृश्याची मजा घेतली ती चॉकलेट होती नक्कीच दाखवलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करू नका मला आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायचं नका बाय गाईज